आणि यानंतर राजकुमार बडोले हे निवडून आले, काय सांगणार आपण? ज्या दिवशी निवडणूक झाली आमच्या आदरणीय महायुतीचे उमेदवार राजकुमारजी बडोले होते, आमची त्याच दिवशी आमची जीत ही पक्की होती. कारण की आज आमच्या बूथ नंबर 1 पासून सुरुवात झालेली आहे आणि 1 नंबर बूथमध्ये 455 मतांनी आम्ही सामोरं आहोत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे तिथं सुरुवात आमची चांगली झाली. संपूर्ण आमच्या गोरेगाव तालुका आणि आमच्या विधानसभा इथं संपूर्ण महायुतीचे जे कार्यकर्ते होते, सगळे नेते मंडळी होते आणि जोराशोरात कामं केले होते. आणि ज्या दिवशी निवडणूक झाली होती त्या दिवशीच आमची जीत ही पक्की झाली होती आणि आदरणीय राजकुमारजी बडोले साहेब आमच्या विधानसभाचे आमदार नक्कीच होतील अशी आम्हाला संपूर्ण कार्यकर्त्यांना विश्वास आहे. गोंदिया विधानसभा, तसेच आमगाव देवरी विधानसभा, तिरोडा गोरेगाव विधानसभा या तिन्ही चारही बाजूतून पूर्ण भाजपची जागा निघत आहे. मला खात्री आहे, कारण की आमच्या ज्या महायुती सरकारने जे चांगले निर्णय घेतला, लाडकी बहीण असेल का अन्य शेतकऱ्यांचे असत का युवा मित्रांचे असत, याच कारणानं आमच्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये चारही जागा या महायुतीच्या असणार याला ठाम विश्वास आहे. एकीकडे आता पूर्ण बघितला तर भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये आज खुशीची लहर आहे, काय वाटतं? संपूर्ण ठिकाणी ज्यांनी ते मेहनतच केला, 4 तारखेपासून ज्यांनी जे मेहनत केला संपूर्ण महायुतीचे कार्यकर्त्यांनी, तर नक्कीच तुम्हाला सांगतो खुशीची लहर तर असणारच आहे. आणि येत्या काही दिवसानंतर आमची महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार सुद्धा बसणार आहे, ही तुम्हाला सांगू इच्छितो. आज महायुतीतून आमचे माजी आमदार आणि माजी मंत्री बडोले साहेब आज या विकासाच्या माध्यमातून बडोले साहेबांना कोणी व्यक्ती त्याला पराभूत करण्याकरिता कोणी नाकारत नाही. कारण बडोले साहेबांनी या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे त्यांना मार्गी हाताळून काढलेला आहे. मुलाचा असो आणि सर्वांगीण विकास करण्याचा एक धाडस असो, असा नेता आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये कधीही मिळणार नाही. म्हणून मी लाडक्या बहिणीचा मुद्दा, आज आमच्या लाडक्या बहिणींना भरपूर बडोले साहेबांनी मतदान केलं. आणि जे यंग जवान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बडोले साहेबांनी येत्या ह्या 10 वर्षामध्ये भरपूर त्यांनी सामोर नेण्याचं कार्य केलं आणि आपल्या विधान परिषद कसं सक्षम बनवता येईल त्याकरिता बडोले साहेबांनी नाना प्रकारचे तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचं मन कसं जिंकून येता येईल आणि त्यांचे कामं करतं कसं येईल त्याकरिता बडोले साहेबांनी भरपूर आपलं योगदान आणि आमच्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत त्यांनी बांधिलकी निर्माण केली. याच्यात आज ह्या जो महाराष्ट्रामध्ये जो चुनाव होत आहेत आणि याच्यामध्ये जे महायुतीचे जे सरकारला जेवढा स्पष्ट बहुमत भेटणार आहे, हा फक्त ह्या म्हणजे विकासाला मदत दिलेली आहेत. लोकांनी विकासाला मदत दिली आहेत. लाडली बहीण योजना असो, शेतकऱ्याच्या विषयी चांगले नियोजन असतील कदाचित, त्याला वोट लोकांनी दिलेला आहे, म्हणजे विकासाला मदत दिली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या मते तरी मालूम आहे का, भाजपा आणि राष्ट्रवादी आणि जो शिंदे साहेबांची जो संघटना आहे शिवसेना, यालाच आपल्याला प्रचंड बहुमत भेटला आहे. आणि हा जेवढा जो आता जो बळत दिसत आहे ना महायुतीला, हा फक्त विकास आहे. तुम्हाला सांगतो मी.